तुम्ही त्यांना ही मॅन म्हणून ओळखता की ट्रॅजेडी किंग म्हणून, किंवा कदाचित वीरू म्हणून, एक असा माणूस ज्याच्या व्यक्तिमत्वात अनेक रंगाची जादू होती. काय होता त्यांच्या यशाचा खरा मंत्र? आज उलगडूया धर्मेंद्र यांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाचा अध्याय. पंजाबच्या एका छोट्या गावातून निघालेला एक तरुण, आणि स्वप्न होतं रुपेरी पडद्यावर चमकण्याचं. ते स्वप्न पूर्ण झालं, पण त्याची किंमत काय होती? आज जाणून घेऊया रुपेरी पडद्यामागील एक अस्सल माणसाची कहाणी. धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील एका साध्या कुटुंबात झाला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी केलेली नोकरी. धर्मेंद्र यांनी अभिनेता बनण्यापूर्वी भारतीय रेल्वेत काम केले होते. या तथ्यावरून हे स्पष्ट होते की त्यांचा संघर्ष केवळ पडद्यावर येण्यासाठी नव्हता, तर उपजीविकेसाठी देखील होता. एका सामान्य रेल्वे कर्मचाऱ्यापासून ते बॉलिवूडचा ही मॅनपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला एक वेगळा आणि जमिनीवरील पैलू देतो. पडद्यावरील त्यांची आक्रमक आणि प्रभावी प्रतिमा ही कुठलीही कृत्रिम निर्मिती नव्हती, तर त्यांच्या मातीत रुजलेल्या व्यक्तिमत्वाचा नैसर्गिक विस्तार होता, ज्यामुळे ते सामान्य प्रेक्षकाशी अधिक जोडले गेले. 1960च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि लवकरच ते आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे आणि सहज अभिनयामुळे लोकप्रिय झाले. धर्मेंद्र यांच्या अभिनयाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची नैसर्गिक उत्सुकता. ते कोणत्याही विशिष्ट क्लासिकल नियमानुसार अभिनय करत नसत. एकदा त्याने स्वतःच याबद्दल सांगितले होते की त्यांचे नृत्य क्लासिकल कथ्थक शिकून आलेले नाही आहे. त्यांचा अभिनय आणि नृत्य हे पूर्णपणे परिस्थितीनुसार आणि कथानकाच्या गरजेनुसार असायचे. एका सामान्य व्यक्तीला किंवा चित्रपटातील ड्रायव्हरसारख्या पात्राला जसे नाचता येईल तसे त्यांचे नृत्य होते, ज्यामध्ये एक खास ओरिजिनॅलिटी होती. या नैसर्गिक शैलीमुळेच त्यांनी विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये यश मिळवले. फूल और पत्थर, चुपके चुपके आणि शोले यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची बहुआयामी प्रतिभा दिसून येते. पडद्यामागील किस्से त्यांच्या कलात्मक उत्कृष्टतेची साक्ष देतात. यकीन चित्रपटाच्या सृष्टी दरम्यान त्यांच्या डोळ्यातील निळ्या लेन्सच्या विषयावरून एकदा प्रसिद्ध गीतकार लेखक जावेद अख्तर यांनी धर्मेंद्र यांचा तीव्र संताप पाहिला होता. हा प्रसंग होता की पडद्यावर शांत आणि हसतमुख दिसणारे ही मॅन त्यांच्या कामाप्रती किती कठोर आणि समर्पित होते, ही तीव्रताच त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आधारस्तंभ होती. धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 1970 आणि 1980चे दशक त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये लोफर, किंमत, कहानी किस्मत की आणि दिल लगी आझाद यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 1974 प्रसिद्ध झालेला दो शेर हा चित्रपट यांच्या नावातील शेर या प्रतिमेला अधिक बळ देतो. त्यांची ही दमदार आणि पुरुषी प्रतिमा त्यांना हिंदी सिनेमाच्या इतिहासातील ही मॅन म्हणून स्थापित करते. त्यांची ही लोकप्रियता पुढील अनेक दशके टिकून राहिली, ज्यामुळे ते पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे आवडते ठरले. धर्मेंद्र यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या चित्रपटांइतके चर्चेत राहिले, विशेषतः त्यांचे वैवाहिक जीवन जे 2 वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये विभागले जाते. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 साली प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. विशेष म्हणजे हे लग्न त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच झाले होते. या लग्नापासून त्यांना 4 अपत्ये झाली. 2 मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल, 2 मुली विजेता देओल आणि अजिता देओल. धर्मेंद्र यांच्या स्टारडमपूर्वीच त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ मजबूत झाला होता, त्यामुळे त्यांचे सार्वजनिक जीवन आणि कौटुंबिक जीवन 2 वेगवेगळ्या स्तरांवर विकसित झाले, ज्यामुळे ते दोन्ही स्तरांवर जबाबदार कुटुंबप्रमुख म्हणून वावरत होते. धर्मेंद्र यांनी 1980 अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला. हा विवाह त्यांच्या वैयक्तिक जीवनातील सर्वात वादग्रस्त टप्पा ठरला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना कायदेशीररित्या घटस्फोट दिला नव्हता. प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करणे हे हिंदू विवाह कायद्यानुसार कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्म आणि नाव बदलून निकाह केल्याची अफवा तेव्हा पसरली होती. या आरोपांवर धर्मेंद्र यांनी 2004 आउटलुकला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते की त्यांनी हे आरोप पूर्णपणे चुकीचे असलेले स्पष्ट केले आणि ठामपणे सांगितले की मी माझ्या फायद्यासाठी धर्म बदलणारा व्यक्ती नाही.
या स्पष्टीकरणातून त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवरील डाग दूर करण्याचा प्रयत्न दिसतो. तसेच त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवरील विश्वास देखील अधोरेखित होतो. हेमा मालिनी यांच्यापासून त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या 2 मुली आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नसल्यामुळे कायदेशीररित्या प्रकाश कौर आणि त्यांची 6 अपत्ये म्हणजेच सनी, बॉबी, विजेता, अजिता, ईशा आणि आहाना धर्मेंद्र यांच्या मालमत्तेवर वारसदार म्हणून हकदार आहेत. या परिस्थितीत धर्मेंद्र यांनी 2 वेगवेगळ्या कुटुंबाशी विवाहबंधनात राहणे पसंत केले, परंतु कायद्याच्या दृष्टीने पहिल्या पत्नीचा हक्क कायम राहिला. अभिनेते म्हणून अपार लोकप्रियता मिळवल्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारणात प्रवेश केला, परंतु त्यांची राजकीय कारकिर्दी त्यांच्या चित्रपट कारकिर्दी इतकी यशस्वी ठरली नाही. धर्मेंद्र 2004 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि फिल्मी रणनीतीमुळे त्यांना सहज विजय मिळाला. निवडणूक प्रचारात त्यांनी त्यांच्या स्टारडमचा पुरेपूर फायदा घेतला, ज्यामुळे सामान्य मतदारांना त्यांच्यात आपला नायक दिसला. खासदार म्हणून धर्मेंद्र यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी त्यांनी बिकानेरमध्येच राहण्याचे आणि पाणी टंचाई तसेच बेरोजगारीसारख्या स्थानिक समस्यांवरती लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल यांच्या समवेत विशेष शो आयोजन करून मतदारसंघासाठी निधी उभारण्याचे वचन दिले होते. परंतु निवडून आल्यानंतर दिल्ली आणि मुंबईतील व्यस्ततेमुळे ते मतदारसंघात क्वचित उपस्थित राहिले. या गैरहजेरीमुळे आणि आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र नापसंती आणि विश्वासघाताची भावना निर्माण झाली. सर्वात गंभीर टीका प्रशासकीय अपयशावर झाली. एका अहवालानुसार त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खासदारांना विकासासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी 50% निधी देखील वापरला नाही. ज्या मतदारसंघात तीव्र पाणी टंचाई आणि बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या होत्या, तिथे विकास निधीचा अपुरा वापर होणे हे प्रशासकीयदृष्ट्या मोठे अपयश मानले जाते. या घटनेमुळे सेलिब्रिटी राजकारणाचे गंभीर स्वरूप समोर आले. केवळ लोकप्रियतेच्या बळावर निवडणुकीत विजय मिळवता येतो, परंतु प्रशासकीय जबाबदारी आणि मतदारसंघासाठी समर्पण आवश्यक असते. केवळ फिल्मी रणनीती मतदारसंघाचा वाढता रोष आणि निराशा दूर करू शकत नाही, हे या राजकीय कारकिर्दीच्या समाप्तीतून स्पष्ट झाले. राजकीय अपयशानंतरही भारतीय सिनेमासाठी दिलेल्या त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावरती सन्मानित करण्यात आले. 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा भारताचा 3रा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. हा सन्मान त्यांच्या चित्रपट सृष्टीतील अतुलनीय कारकिर्दीसाठी दिला गेला. वापरकर्त्यांच्या प्रश्नात विशेषतः शेअर अवॉर्ड बद्दल माहिती विचारण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत या नावाचा थेट उल्लेख आढळत नाही, त्यामुळे या शब्दाचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे. धर्मेंद्र यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत, जे त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीची साक्ष देतात. यात फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार 1997 मध्ये, तसेच आयफा जीवनगौरव पुरस्कार 2007 आणि 2011 मध्ये यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त 2017 मध्ये त्यांना USK फाउंडेशनतर्फे भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या यशामागे एक विरोधाभास दडलेला आहे. धर्मेंद्र यांना त्यांच्या अभियानासाठी कधीही स्पर्धात्मक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार किंवा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. त्यांना 1990 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, पण तो त्यांच्या मुलाच्या घायल चित्रपटासाठी निर्माता म्हणून मिळाला होता. शेर अवॉर्ड हा कोणताही प्रमुख राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नाही. उपलब्ध तपशील आणि पुरस्कार यादींच्या आधारावर या पुरस्काराचा संबंध खालील 3 संभाव्य संकल्पनाशी जोडला जाऊ शकतो. शेर ए पंजाब. धर्मेंद्र यांच्या बलदंड आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे तसेच पंजाबशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ संबंधामुळे चाहत्यांनी त्यांना शेर ए पंजाब म्हणजेच पंजाबचा सिंह ही उपाधी दिली आहे. ही उपाधी अनेकदा भावनिक सन्मानाचे रूप घेते आणि कालांतराने याचा उल्लेख औपचारिक पुरस्काराप्रमाणे केला जातो. शोध सामग्रीत लाला शेरसिंग मेमोरियल अवॉर्ड या नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे. हा एखाद्या प्रादेशिक संस्थेने त्यांच्या समाजकार्यासाठी किंवा चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी दिलेला विशिष्ट पुरस्कार असू शकतो. अनेक वेळा कलाकारांना मिळालेले प्रादेशिक सन्मान राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांशी जोडलेले जातात, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो. धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीत
दो शेरसारखे चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या शीर्षकामुळेही त्यांच्या नावासोबत शेर हा शब्द जोडला गेला असावा. शेर अवॉर्ड हा त्यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वाचा आणि पंजाबच्या मातीतील सिंह या प्रतिमेचा गौरव करणारा भावनिक किंवा प्रादेशिक पुरस्कार असल्याची दाट शक्यता आहे. या पुरस्काराचे मूल्य त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमात आणि राष्ट्रीय सन्मानाच्या औपचारिकतेत नाही आहे. धर्मेंद्र यांचा वारसा हा केवळ यशस्वी चित्रपटांच्या यादीपुरता मर्यादित नाही, तर तो एका सामान्य माणसाने केवळ जिद्द आणि नैसर्गिक प्रतिमेच्या बळावरती मिळवलेल्या अतुलनीय यशाचे प्रतीक आहे. धर्मेंद्र यांची ही मॅन म्हणून असलेली प्रतिमा केवळ त्यांच्या शारीरिक सामर्थ्यामुळे नाही, तर त्यांच्या अभियानातील सच्चेपणामुळे आणि उत्साहामुळे टिकून राहिली. त्यांनी नायकाच्या भूमिकेत आणलेला रॉ आणि अनौपचारिकपणा हिंदी सिनेमातील तत्कालीन कृती नायकांच्या तुलनेने पूर्णपणे वेगळा होता. आजही त्यांच्या अभियानाचा आणि प्रतिभेचा प्रभाव तरुण कलाकारांवरती दिसून येतो. त्यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकिर्दी केली, ज्यामुळे देओल कुटुंबाचा हा वारसा पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यांची कन्या ईशा देओलने देखील अभियान क्षेत्रात कार्यरत आहेत. धर्मेंद्र यांच्या जीवनातील वैयक्तिक गुंतागुंत म्हणजेच दुहेरी विवाह आणि राजकीय अपयश असूनही हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या योगदानाला सर्व स्तरांवरती आदर मिळतो. त्यांच्या निधनाप्रसंगी व्यक्त झालेल्या श्रद्धांजलीतून त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. तत्कालीन पंतप्रधान मोदी यांनी धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेमातील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली. अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यांना इंडस्ट्रीचा असली हिमॅन म्हटले, तर सलमान खान यांनी त्यांना पिता समान मानले. एका सामान्य रेल्वे कर्मचाऱ्यापासून ते पद्मभूषण प्राप्त राष्ट्रीय कलाकारापर्यंतचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा चरित्रपट नसून भारतीय चित्रपट इतिहासातील एक प्रेरणादायी आणि चिरंजीवी A to Z कहाणी आहे. धर्मेंद्र त्यांच्या चित्रपटांमधून आणि त्याने पेरलेल्या प्रेमातून पिढ्यानपिढ्या जिवंत राहतील. जय महाराष्ट्र.